काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी पहलगामवरील हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर भाष्य केलेलं आहे। पुलवामा घटनेनंतर भारताने पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केला, यात किती लोक मारले गेले हे काही दिसलं नाही, असं वक्तव्य चरणजीत सिंह चन्नी यांनी केलंय। जर कुणी आपल्या देशात बॉम्ब फेकला तर लोकांना कळणार नाही का? सरकारने पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला, पण वास्तवात काहीच घडलं नाही। सर्जिकल स्ट्राईकचा एकही पुरावा नाही, कुणीही तो पाहिला नाही, असा दावा चरणजीत सिंह चन्नी यांनी केलाय। 2019 साली पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान मारले गेले। या घटनेचा वापर सरकारने केल्याचा आरोप चन्नी यांनी केला। दरम्यान चरणजीत सिंह चन्नी यांच्या नव्या विधानामुळे वाद उद्भवण्याची चिन्ह आहेत। 40 हमारे आदमी मर गए। जो उस समय पगड़ी के ऊपर से तुरला गया था, ऊपर को, उसको हम तुरला बोलते पंजाबी में। उस समय इलेक्शन था, उस समय तो बड़ा तुरला चल रहा था कि जी हम ये कर देंगे, हम वो कर देंगे। आज तक मैंने तो पता नहीं चला मुझे तो कहाँ स्ट्राइक हुए हैं, कहाँ बंदे मारे गए थे उस समय, कहाँ वहां पाकिस्तान में हुआ था। हमारे देश में आकर कोई बम गिरे पता नहीं चलेगा। कहते जी पाकिस्तान में हमने सर्जिकल स्ट्राइक किए थे, कोई कुछ नहीं हुआ, कहीं नहीं दिखे सर्जिकल स्ट्राइक, किसी को नहीं पता चला। पहलगाममधील हल्ल्यानंतर पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरूच आहे। जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला। कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधींचं उल्लंघन करत गोळीबार केला। पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर येत आहेत। न्यूज 18 जवळच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजमधून लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा झालाय। ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तरशिशा या परिसरात असल्याचं समोर आलंय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे। अशात संरक्षण मंत्रालयानं जबलपूरमधील शस्त्रास्त्र कारखान्याला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्यात। म्युनिशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कारखान्यातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत। सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू आहे। पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे। जर सिंधू नदीचं पाणी रोखलं तर मग रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी त्यांनी दिली आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून तिथे आश्रयाला असलेली दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी आर्मी यांचा या हल्ल्यामध्ये थेट सहभाग असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे। मुंबईमध्ये बॅनर्सच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरे गटावर निशाणा साधलाय। मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी, असे बॅनर लावत शिवबंधनावरून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलंय। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। मात्र परदेश दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे अनुपस्थित राहणार आहेत, तर शरद पवार देखील सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी सत्याच्या म्हणजेच अध्यात्माच्या व्यासपीठावर खोटं बोलता येत नाही, अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। ते संत माहुजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त चोंडी येथे 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ दाखल होणार आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाला राष्ट्रवादीनं जोरदार धक्का दिलाय। माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह विविध नेते आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आज दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। इटलीमधील रेमिनी शहरात मॅकफूड 2025 या कृषी विषयक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे परदेश दौऱ्यावर आहेत। रेमिने येथे 4 मे ते 9 मे या काळात कृषी विषयक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। बातमी पुण्यातून। पुण्यातील नवले ब्रिजवर पुन्हा अपघात झालेला आहे। नवले ब्रिजवर मर्सिडीज कारनं दुचाकी स्वाराला उडवल्याची घटना घडली आहे। या अपघातात एका जणाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे। 2 कार चालकांना पुणे पोलिसांनी सध्या अटक केली आहे आणि आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय।
पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आज पहाटे 4 वाजता ही अपघाताची घटना घडली। आरोपी मद्यधुंद अवस्थेमध्ये कार चालवत असल्याचा स्थानिकांनी दावा केलाय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकारनं त्यांच्या दोन्ही नवजात बाळांच्या उपचारासाठी मदत जाहीर केलेली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 24 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आता धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावणं बंधनकारक करण्यात आलंय। तसंच यापुढे रुग्णालय प्रशासनाला खाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाहीये। पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात भाजप कार्यकर्त्याला एका महिलेच्या घरात घुसून छेड काढल्याचा आरोप करत युवकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गावगुंडांनी हैदोस घातलाय। युवकावर 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं प्राणघातक हल्ला करत बेदम मारहाण केली आहे। यात तरुण गंभीर जखमी झालाय। या घटनेनंतर ग्रामस्थ संतापले असून तात्काळ गुंडांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नीट पेपर लीक प्रकरणात 26 MBBS विद्यार्थी दोषी आढळले असून त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। याशिवाय 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश देखील रद्द करण्यात आले। कोलगावमधील हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात भव्य मूकमोर्चा काढण्यात आला। यात सर्वपक्षीय नेत्यांसह व्यापारी देखील सहभागी झाले होते। तर शहरातील बाजारपेठा देखील दुपारपर्यंत बंद राहणार आहेत। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन न स्वीकारल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये धर्मांतरासाठी आमिष दाखवत दबाव टाकत हिंदू कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। नागपुरातील अंबाझरी तलाव धरणापुढील स्वामी विवेकानंद स्मारक स्थानांतरित करण्याची गरज नाही असं प्रतिज्ञापत्र विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलंय। या स्मारकामुळे धरणातील पाण्याच्या प्रवाहाला बाधा निर्माण होत नाही असं समितीकडून देखील स्पष्ट करण्यात आलं। मालवण तालुक्यातील तारकर्ली वायरी बांधवाडी येथील 87 वर्षाच्या आजीनं पाण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण केलं। उपोषणस्थळी आजींनी लावलेल्या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। कुणी पाणी देतं का पाणी असा आशय या फलकावर लिहिण्यात आला। तीर्थक्षेत्र आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्रात आजही फेसाचं साम्राज्य कायम आहे। नदीपात्रात कंपन्यांमधील केमिकल मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तर फेस कमी करण्यासाठी फवारणी केल्याचा दावा प्रशासनानं केलाय। उरण पोलिसांनी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवून तालुक्यातील अनेक भागात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे। 3 पोलीस अधिकारी 30 अंमलदार यांच्या माध्यमातून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। मुसळ तालुक्यातील जोगळखेडा गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या काठावरील अमृत योजनेच्या जॅकवेलची वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान पालिकेचे मुख्य कार्यकारी आणि पाणीपुरवठा अभियंता यांची उपस्थिती होती। हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या शेतामध्ये उन्हाळी भुईमूग काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे। भुईमूग काढणीची कामं ऐन उन्हामध्ये करावी लागत असल्यानं सध्या या कामासाठी मजूर मिळत नाही। अहिल्यानगरात एकाच आठवड्यात कावीळमुळे दुसरा बळी गेलाय। अकोले तालुक्यातील राजूर गावात कावीळचा दुसरा बळी गेलाय। 10 वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अद्यापही गावात 150 रुग्ण असल्यानं 3 दिवसीय उरूस देखील स्थगित केलाय। तर कावीळची साथ रोखण्यास असमर्थ ठरल्यानं राजूर गावच्या उपसरपंचांनी राजीनामा दिलाय। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी मारताना मोटारचा शॉक लागून युवकाचा मृत्यू झालाय। गौसपाक शेख असं या मृत युवकाचं नाव आहे। नंदुरबारच्या काकर्ते गावात खंडेराव महाराजांची यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात्रेमध्ये सहभाग घेतला। धाराशिवमधील कळंब तालुक्यातील बावी गावात पाणीपुरवठा स्वच्छता शालेय साहित्य आणि इतर विविध विकास कामांमध्ये 1.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी उपोषणाचं हत्यारूप बसले। गेल्या 4 दिवसांपासून गावकरी उपोषणाला बसले आहेत। चौथ्या दिवशी 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्या वैद्यकीय उपचार घेण्यास आंदोलनकर्त्यांनी नकार दिलाय। उपोषणाचा आज 4था दिवस असला तरी प्रशासन मात्र या आंदोलनाकडे डोळेझाक करताना दिसतंय। धाराशिवमध्ये तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं उपक्रम राबवलाय। यावेळी जिल्हा प्रशासनानं तृतीयपंथीयांना आपलं सरकार सेवा केंद्र चालवायला दिलं। सांगली शहरात भर दिवसा दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। यावेळी पोलिसांनी 4 तासांच्या आतच चोरट्यांना अटक केली आहे। चोरट्यांकडून पोलिसांनी 13 तोळे सोनं जप्त केलं।
जळगावच्या टिटवी गावात रामलीला उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रामायणाची माहिती होण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. ठाण्याच्या खडी गावातील सोनाई सीताई देवीच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. पापलेटचं उत्पादन अल्प झाल्यानंतर पापलेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यामुळे मच्छीमार नाराज आहेत. 1980च्या दशकात 20,000 टन उत्पादन असलेल्या चंदेरी पापलेटचं उत्पादन सध्या 10 टनापेक्षा देखील कमी झालंय. तथापि पापलेट संवर्धनासाठी शासनानं सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं सरसकट मासेमारी सुरूच आहे. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद पिकानं विक्रमी आवकचा आकडा पार केलाय. वाशिम बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक 14,300 क्विंटलची विक्रमी आवक झाली. त्यामुळे वाशिम बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. जळगावच्या भुसावळ शहरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. यावेळी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून अतिरेक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू असं म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा ओघ आळंदीमध्ये सुरू झालाय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून आजपासून भक्तीच्या ज्ञानकुंभाला प्रारंभ होणार आहे. साताऱ्याच्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून यंदा ज्यादा वीज निर्मिती करण्यात आली आहे. 666 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती केल्यानं विजेची चिंता मिटली आहे. काहीही करून अलमट्टी धरणाची उंची वाढवायची असा चंग बांधलेल्या कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र सरकारविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी 150 तज्ज्ञांची समिती तयार केल्याचं समोर आलंय. आपला 524 मीटर उंचीचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी त्यांनी जलतज्ज्ञ आणि वकिलांची फौज उभी केल्याचं कळतंय. लातूरच्या औसामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. पालकमंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारातील भारत घडवणारा असेल असा विश्वास शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. जाती-जातीमध्ये निर्माण झालेल्या पेचावर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.